अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात. भारतावरील टॅरिफ 25%हून 18%वर. ट्रम्प यांची घोषणा. भारत रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याचा दावा. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे आभार. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं. भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक. मोदींचं ट्विट. मैत्रीचा एक नवीन अध्याय. भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक करारातून मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. मुंबईच्या सत्तेत नारीशक्तीचा उदय. महापौरपद महिलेसाठी आरक्षित, तर उपमहापौरही महिलाच असणार. सूत्रांची माहिती. संख्याबळानुसार महापौर भाजपचा, तर उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेचा असणार. पुणे महापौर पदाचा फैसला जवळ. भाजप आज अंतिम नावं जाहीर करणार. अर्ज भरण्यापूर्वी भाजप 3 नावं जाहीर करणार. मुंबई पालिकेत राष्ट्रवादीचा नवा चेहरा. नवाब मलिकांची बहीण सईदा खान यांची गटनेतेपदी नियुक्ती. कोकण आयुक्त कार्यालयात उद्या गट नोंदणी. उपमुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी आज कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा होणार. दिल्लीत मोदींच्या नेतृत्वाखाली आज एनडीए संसदीय पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक. अमित शहांसह इतर मंत्री, खासदार उपस्थित राहणार. पुण्यात हवामानाचा लपंडाव. पुणेकरांना एकाच दिवसात 3 ऋतूंचा अनुभव. शहरात पुढील 2 दिवस हवामान स्थिर राहण्याचा अंदाज. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना 10 वर्षांचा तुरुंगवास. भूखंड घोटाळ्याप्रकरणी शेख हसीना दोषी.